तरार बॉल आहे. वेगवान बॉल, वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये यावेळेला. या मोमेंटला आपण पाहू शकाल. पहिला बॉल पिचिंग चांगली होती. वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेत आहे. यश पाटील ऑन द मार्क आपण पाहू शकाल. साईनाथ दिवा टीमचा आणखीन एक तेज तरार गोलंदाज आपण पाहत आहे. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती याही गोलंदाजानं प्रभावित केला आहे. चांगल्या बॉलची पिचिंग होती. पहिलाच बॉल अगदी तेज तरार बॉल होता. शुभम यांना आपण पाहू शकाल. बॉल तयार. पुन्हा एकदा यश पाटील याचा बॉल आणि त्यावरती चढवले आक्रमण. फटका चांगला आहे. बॉल ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ठोकलाय षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. गणेश कारंडेच्या बॅटमधून हा षटकार इथे आलाय. हॅलो हॅलो, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज इथे बाद झालाय. साहिल नाईक तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अखेरच्या मोमेंटला परतीचा प्रवास करावा लागेल. चांगला झेल टिपलाय. चांगलं प्रत्युत्तर आपण पाहत आहे. षटकार खाल्ला त्याच्यानंतर चांगलं कमबॅक आपण पाहत आहे. चोख प्रत्युत्तर दिलाय. पिचिंग चांगली होती. टप्पा देखील योग्य टप्प्यावरती होते. इथे पुन्हा एकदा सिंगल मिळते. सिंगलने पुन्हा एकदा वाढते. धावफलक आपण सध्या पाहू शकाल. त्याचबरोबर माझ्या बाजी यांचे स्वागत झाले. आम्ही स्वागत या उपस्थितीमध्ये आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. रुपेश आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. युनाइट नंबर 3 मध्ये आणखीन एक असं परफेक्ट ऑलराऊंडर मैदानामध्ये आलाय. बॅटिंग करण्यासाठी बॉल तयार. चांगला बॉल यार. सॉफ्ट हँडेड बॉल बॅक ड्राईव्ह. फिशिंग चांगली होते. टप्पा पडलाय चांगला. या ओव्हरमध्ये तब्बल 2 अमूल्य विकेट घेतलेले आहेत. काही गोलंदाजी होती. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहत आहे. कमालीचं गोलंदाज आपण पाहू शकाल. आणखी एक विकेट. फलंदाज रुपेश बॅक टू द डगआउट. दुसरं विकेटचं बदल. फलंदाज बाद. कमालीचं गोलंदाजीचं परफॉर्मन्स आपण पाहू शकाल. 2 अमूल्य विकेट घेतलेले आहेत. धावा आपण पाहत आहे. स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती फक्त 7 धावा. वा कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे. कालच्या मैदानामध्ये काल या मैदानामध्ये कारनामा झाला मित्रांनो. 18 बॉल 19 धावा वाचवण्यात आलेल्या आहेत. करावे विरुद्ध रिद्धी कोपरी हा संघ खेळत होता, परंतु कोण विसरेल या क्रीडांगणावरती.
मैदानामध्ये 2 विकेटचं नुकसान इथे झालंय. ऐरोली टीम आपण पाहू शकाल गणेश कारंडे परतलाय. आपण पाहताय एक षटका ठोकल्यानंतर त्यानंतर रुपेश परतीचा प्रवास केलाय. साहिल नाईक आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. साहिल नाईक आलाय ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. आणखीन एक ऍज अ परफेक्ट ऑलराऊंडर आपण पाहू शकाल. याही गोलंदाजाने आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती आज प्रभावित केला आहे. कमी कालखंडामध्ये चांगला स्ट्रगल या खेळाडूने केलाय. साहिल नाईक ऑन द मार्क ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहू शकाल. ओमकार केनी आपण पाहताय. साईनाथ दिवा जर आपण पाहिला तर ओमकार केनी गेले कित्येक वर्ष या टीम बरोबर खेळत आलाय. ISPLच्या नियमानुसार या स्पर्धेमध्ये तो खेळताना दिसत नाही. त्याची देखील कमतरता जाणवते. नवी मुंबईचा मान, नवी मुंबईचा अभिमान, 7 लाखामध्ये तो खेळाडू सोल्ड झालाय. बँगलोर टीम मध्ये तो खेळताना दिसेल. त्याला देखील आपण देऊया या स्पर्धेच्या निमित्ताने भरपूर साऱ्या शुभेच्छा मी त्याला देतोय. साहिल नाईक आपण पाहताय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओमकार केनेच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा खेळाडू आपण पाहू शकाल. वा, आणखीन एक कुलबट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. मी ते सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलने वाढते. एका धावेच्या जोरावरती टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहताय. कमालीचं गोलंदाजीचा दर्जा आपण पाहताय. साहिल नाईक आपण पाहताय. आणखीन एक दिव्या गावाचा एक तेज तर्रार गोलंदाज. कमी कालखंडामध्ये प्रभावित केला या गोलंदाजाने. बॉल तयार ओव्हर द विकेटने. चांगला बॉल यार, कोलात का टाकलाय. कोलबट टप्प्याचा बॉल. मिडॉनला प्रोटेक्शन आहे. मी ते रन मिळत नाही आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आपण पाहताय. आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केला आहे. पिचिंग भरपूर चांगली होती. डॉट बॉलची सांगता इथेही होती. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल झाला. सिंगल पूर्ण होते. बॅकअप चांगला मिळालाय. क्रिकेटमध्ये बॅकअप भरपूर काही महत्वपूर्ण सांगून जातात. सिंगल इथेही मिळते. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती आपण पाहताय. एकेरी दुहेरीला महत्व दिले. 2 फलंदाज परतली टीम दिविशा 11 ऐरोली आपण पाहताय. 9 झाले धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 9 धाबा, 9 रन्स ऑन दी बोर्ड. 2 विकेटचं नुकसान इथे झालंय. टीम दिविशा 11 ऐरोली आपण सध्या पाहू शकाल. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा सिंगल घ्यायचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. साहिल नाईक आपण पाहताय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज प्रभावित केला आहे. सुपर्ब गोलंदाजीचा दर्जा आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका मारायचा. गॅप मध्ये बॉल चालला. आता एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय खणखणीत चौकार.
ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा यश आलाय. यश पाटील स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी यश पाटील आलाय. धाबा झाल्या धावफलकावरती 13. ओव्हर द विकेट यश पाटील पुन्हा एकदा बॉल तयार. पहिला बॉल खोलात टाकलाय परंतु उडवलाय. ओ माय गॉड, अजिंक्य लाडू सारखा मोठा मासा जाळ्याला अडकलाय. आणखीन एक विकेट. जो जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का पतन. अजिंक्य लाडू गॉन गॉन, फलंदाज बाद. तिसरा धक्का बसलाय. जो जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकलाय. व्हेरी डेंजरस मॅन. बॅक टू डग आउट. विकेटचं नुकसान झालंय. ओव्हर नंबर 3 आपण पाहत आहे. यश पाटीलने प्रभावित केलाय. चांगला बॉल उडवलाय परंतु फटका पाहू शकाल. आणखीन एक यश पाटील त्या इथे पाहू शकाल. साहिल नाईक त्या खाली. यश पाटीलला मिळते सफलता. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी. तू चल में आया, चले जाऊ का इशारा. सुट्याचा चष्मा घालून फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. यस विराजजी पाटील त्याचबरोबर हेमंत पाटील तुमचं स्वागत आहे. बेलापूर गावाचा पहिला बायकरमॅन हेमंत पाटील. कौशलजी पाटील देखील आलात का. ओव्हर नंबर 3 आपण पाहत आहे. प्रभावित केला. यश पाटीलची गोलंदाजी आपण पहा. योग्य टप्प्यावरती होते. प्रभावित केला यार. इकॉनॉमिकल गोलंदाजी. आपल्याकडचा टप्पा, आपल्याकडचं लाईन, आपल्याकडचा जो लेंथ आहे योग्य टप्प्यावरती होते. सतीश आला नवीन फलंदाज ऑन द हॅट्रिक. वा, खोला टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल परंतु पहा क्या बात आहे. काही गोलंदाजी होते यार. कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाही. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. इनटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोला टाकलाय. स्पिचिंग चांगली होती. टप्पा देखील चांगला आहे. बॉल घेतलाय. बॉल पुढे एकदा तयार. उर्द विकेटने इथे मोठा फटका मारायचा. इथे देखील विकेटची संधी. साहिल नाईक त्या खाली. चुकी होणार नाही आहे. या ओव्हर मध्ये मिळते तिसरी सफलता. आणखीन एक फलंदाज. तू चल में आया, चले जाऊ का इशारा. फलंदाज बाद. भागीदारी बनत नाही आहे. प्रभावित केलाय. वा, सुपर्ब गोलंदाज यार. यश पाटीलनं प्रभावित केलाय. काही गोलंदाजी होते. वा, आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज प्रभावित केलाय. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. कमालीचं एफर्ट्स आपण पाहत आहे. वा, सुपर्ब गोलंदाजी यार. तर अभिषेक आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आता संघ अडचणीमध्ये गेला. अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. भागीदारी बनवावी लागेल माझ्या मित्रा. भागीदारी बनत नाही आहे. धाबा काढाव्या लागतील. सिंगल डबलला महत्व द्यावं. मोठा फटका मारायचा प्रयत्न अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला फिल्डिंग चांगली होते. ताकदीची फिल्डिंग होते. सिंगल सिंगलने वाढते. धाबा झाल्या धावफलकावरती आपण पाहताय. 14 धाबा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 30 इन प्रोग्रेस. 14 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. प्रेक्षक लाईव्ह साता समुद्रा पलीकडे या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय रिषभ. दोन्ही पंच आपण पाहू शकाल. 14 धावा ऋषिकेश पानसरे व त्याच्याबरोबर रिषभ हे दोन्ही ऑनफिल्ड अंपायर आपण पाहू शकाल.
14 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. क्षेत्ररक्षण आपण कमालीचा, बॉलिंगचा दर्जा कमालीचा होतोय. बॉल तयार. इथे देखील चांगला बॉल, तेज तयार बॉल आहे, परंतु बॉल गेलाय वाईट. +1 डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होताना दिसत आहे. 2 धावांनी वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 16च्या घरामध्ये. 16 झाले धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 आपण पाहत आहे. 16 धावा धावफलकावरती असताना बॉल पुन्हा एकदा तयार. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर नाही झालंय, एक्झिक्यूट नाही झालंय. टिपलाय जेल आणि आणखीन एक फलंदाज बाद. यावेळी राकेश अडकलाय, फलंदाज बाद. 16 धावा, 6 विकेटचं नुकसान. दिविशा इरोली टीम आपण पाहू शकाल. धावफलक आपण पाहू शकाल. 16च्या घरामध्ये 6 विकेटचं नुकसान इथे झालाय. अडचणीमध्ये गेलाय, भरपूर अडचणीमध्ये आपण पाहू शकाल. अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. 16 धावा धावफलकावरती आहे. 6 विकेटचं नुकसान इथे झालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, संदीप आलाय. चला आई एकविरा बेलापूर, जय साई एंटरप्राइजेस शिरवणे. आई एकविरा बेलापूर, विराज पाटील. चला टॉस साठी यायचंय शिरवणे टीम. जय साई एंटरप्राइजेस शिरवणे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आम्ही करणार आहोत, याची दक्षता आपण घ्या. 16 झाले. 16 वरती 6 विकेटचं नुकसान. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. आदर्श आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. 16 धावा धावफलकावरती आहे. आदर्श मैदानामध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी. धावफलक आपण पाहू शकाल 16. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. धाबा काढाव्या लागतील, धाबा येत नाही आहे. आदर्श तयार उर्ध विकेटने. पहिला बॉल कट केलाय, फटका कमालीचा, ताकदीचा आहे. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल. दोन धाबा इथे मिळत आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय, पलीकडे गेलाय, त्या कारणामुळे 2 धाबा या बॉल वरती मिळताना दिसत आहे. 2 धाबाच्या मदतीने धावफलक सध्या पोहोचला 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धाबा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 आपण सध्या पाहत आहे. हॅलो हॅलो हॅलो. 18 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. चांगला बॉल आहे. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, फटका बसला. फिल्डर आहे. आणखीन एक विकेटची संधी आहे आणि आणखीन एक विकेट. हॅलो. चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल. 7वा मासा जाळ्याला अडकलाय. 7वा धक्का बसलाय. टीम दिविशा इरोली फलंदाज बाद. चला आई एकविरा बेलापूर टीमचे कॅप्टन साई एंटरप्राइजेस शिरवणे टॉस साठी यायचंय. हॅलो. येस एकविरा बेलापूर टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. स्वागत आहे तुमचं. या आपण धावफलक सध्या पाहत आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज प्रभावित केला आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील कमालीचा झाला आहे. 7 खेळाडू परतलेले आहेत. 7 विकेटचं नुकसान झालंय. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 आपण पाहू शकाल. बॉल तयार. 18 झाले. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हलक्या हाताने ढकललाय. सॉफ्ट हँडने सिंगल घ्यायचा प्रयत्न. सिंगल वेगाने कन्वर्ट होते.
सिंगलने वाढते एका रनच्या जोरावरती धावफलक सध्या पोहोचलाय 19च्या घरामध्ये. 19 रन धावफलक सध्या पोहू शकाल. इथे पुढे एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डिंग चांगली होते. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलच्या बरोबर पुन्हा एकदा थेंबे थेंबे तळेसाचे एकेरी दुहेरीला महत्व इथेही दिलेलं आहे. धावफलक सध्या पोहोचलाय 20च्या घरामध्ये. 20 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे 20 धावा धावफलकावरती असताना. ओव्हर नंबर 4 आपण पाहत आहे. बॉल तयार. ओहो हो आणखीन एक चांगला बॉल यार खोला टाकलाय. वा वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. चांगला बॉल. स्पिचिंग चांगली होते. तेज तर्रार बॉल यार. वेगवान बॉल. अगदी भन्नाट वेग इथे धारण केलाय. वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे देखील चांगला बॉल. सिंगल घ्यायचा प्रयत्न होत नाहीये. वा डॉट बॉलची सांगता होते. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. स्पिचिंग तेवढ्याच ताकदीची होती. कमालीची गोलंदाजी आपण पाहत आहे. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलक सध्या पोहोचलाय 7 विकेटचं नुकसान. टीम दिविशा ऐरोली 20च्या घरामध्ये 20 रन्स ऑन दी बोर्ड. सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहे. अजिंक्य लाडू परतला. गणेश कारंडे परतले. त्यानंतर अडचणीमध्ये गेलाय. रुपेश स्वस्ता अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय. आता ओव्हर नंबर 5 मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये चला साहिल फास्ट खेळायचंय. ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन झालंय. 5व्या क्रमांकावरती बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय. जतीन आलाय 5वं षटक हाताळण्यासाठी. साईनाथ दिवा टीमचा आणखीन एक गोलंदाज तेज तरार. जतीन मैदानामध्ये आलाय 5वं षटक हाताळण्यासाठी. 20 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 5 आपण सध्या पाहताय. प्रज्वल 5वं षटक आपण पाहू शकाल. जतीन यांचा पहिला बॉल. सिंगल घ्यायचा प्रयत्न इथे पाहू शकाल. अतिघाई संकटामध्ये नाही. क्रिकेटमध्ये कॉलिंग बॅकअप या गोष्टी भरपूर काही सांगून जातात. अतिघाई संकटामध्ये नाही. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. चले जाओ का इशारा आपण पाहत आहे. कमालीची गोलंदाजी होते. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज प्रभावित केलाय. वा आठ खेळाडू परतलेले आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहताय 20. कमालीची गोलंदाजी. साईनाथ दिवा आपण टीमचा जर विचार केला आपला बॉलिंगचा दर्जा अप्रतिम राहिलाय. कमालीची गोलंदाजी आपण पाहताय. बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने सिंगल घ्यायचा प्रयत्न. सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगलने वाढते. धावफलक आपण सध्या पाहताय 21च्या घरामध्ये. 21 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 5 आपण सध्या पाहताय. 8 विकेटचं नुकसान इथे झालंय. कमालीची गोलंदाजी. बॉलिंगच्या जोरावरती आज प्रभावित केलाय. 8 खेळाडू परतलेले आहेत. बॉल पुन्हा एकदा तयार. 21 धावा धावफलकावरती आपण पाहताय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल घेते. सिंगलच फक्त मिळते. एक फक्त सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट या क्रीडांगणावरती आपण पाहताय. 22 झालेत. 22 धावा धावफलकावरती आपण पाहताय. जिल्हा अध्यक्ष चषक 2025 हा महासंग्राम आपण सध्या अनुभवताय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे चांगला फटका आहे. अखेरच्या मुवमेंटला शेवट गोड व्हावी हा षटकार इथे आलाय.
लँड झालाय स्टँड मध्ये, डिपॉझिट केलाय. शिरवणे टीमचे कॅप्टन तुम्हाला शेवटचा गोल आहे. साई एंटरप्राइजेस शिरवणे टीमचे कॅप्टन, हा तुम्हाला शेवटचा गोल आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती, 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. इथे पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चालला, गॅप मध्ये बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4, आलाय खणखणीत चौकार. चला, साई एंटरप्राइजेस शिरवणे टीम, हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे. साई एंटरप्राइजेस शिरवणे टीम, बेलापूर गावाचा पहिला बायकर मॅन या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. धावफलकावरती आपण धावा पाहताय 32. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती, अखेरचा बॉल इथे शिल्लक आहे. बेलापूर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या हंगामामध्ये आपण देखील पाहणार आहोत, त्याच्यामध्ये माझी उपस्थिती असेल. 32 धावा धावफलकावरती, शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. नवी मुंबईतील सर्वात मोठी लीग म्हणून ज्याला म्हटलं जातं, शेवटचा बॉल 32 धावा. बॉल पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेटने. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅटची कडा, आतली कडा घेतल्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. षटक इथे संपलाय. पहिला डाव संपला, धावा झाल्या 33. 5 बाईक, यस त्याचा उल्लेख आम्ही करूया. 33 झाले, 34 धावाचा पल्ला गाठायचा आहे. 33 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 34 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. साहिल, आता तुमचा 12th मॅन असणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्या. तुमचा राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. चला, 33 झाले, 34 धावाचं लक्ष आहे. विराज, आपण या. बेलापूर गावामध्ये 5 बाईक, बेलापूर प्रीमियर लीग, बरोबर आहे ना अनुराग? जग्गू बरोबर आहे ना? चौतीस धाबाचं लक्ष आहे. काय घडेल काय बिघडेल आपण सध्या अनुभवत आहे. जिल्हा अध्यक्ष चषक 2025 चा हा महासंग्राम आपण सध्या अनुभवत आहे. वेलकम बॅक टीम बेलापूर गाव, टीम शिरवणे गाव, तुमचंही स्वागत आहे. चला, शिरवणे टीम, तुम्हाला शेवटचा कॉल आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. शिरवणे टीमचे कॅप्टन टॉस साठी अजूनही आलेले नाहीये, इनिंग संपलेली आहे, त्यामुळे विनंती करतोय. तर मी पाजींच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही इथे करतोय. टीम शिरवणे, त्याच्याबरोबर एकविरा बेलापूर, हे 2 संघ आपण पाहताय. नवी मुंबईतील 2 तारे सितारे. चला, टॉस आम्ही इथे करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला, एकविरा बेलापूर, साई एंटरप्राइजेस शिरवणे, हे 2 टीम एकमेकांच्या बरोबर. टॉस इथे होतोय, छापा कॉल केलाय परंतु काटा आलाय. एकविरा बेलापूर टीमचे कॅप्टन टॉस इथे जिंकलाय. चला, विश ऑल द बेस्ट, शुभेच्छा दोन्ही टीम, भरपूर साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.
चला वेलकम बॅक. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पूर्वार्ध इथे संपला मित्रांनो. उत्तरार्ध मैदानामध्ये सुरू आहे. तीन बॉलचा खेळ संपला. एक धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ढकलायचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र तिथे आहे. सिंगल मिळते, सिंगलने वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 2च्या घरामध्ये. 2 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 34 धावाचा पल्ला गाठायचा आहे. ओमकार केनीची कमतरता नक्की जाणवते. नवी मुंबईचा मान, नवी मुंबईचा अभिमान. 7 लाखामध्ये बँगलोर या टीम मध्ये हा खेळाडू सोल्ड झालाय. त्याची आज कमतरता नक्की जाणवते. वा चांगला बॉल आहे. पडल्यानंतर एक धाव वाचवाव्या लागेल मित्रांनो. एक धाव तुम्हाला थांबवाव्या लागतील. लो स्कोरिंग मॅच आहे या स्पर्धेची. सिंगल मिळते, सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. काल आपण पाहिला रिद्धी सिद्धी कोपरी त्याच्याबरोबर प्रियदर्शनी बेलापूर. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता होती. 3 धावा अखेर वेगाने पळत काढल्या होत्या, परंतु अखेरच्या मुवमेंटला फलंदाज बाद झाला होता. इथे देखील चांगला बॉल, पिचिंग चांगली होते. षटक संपलं मित्रांनो. पहिल्या षटकाच्या अखेरीस चांगलं स्पेल राकेश कडून आपण पाहिलात. ओव्हरची होती समाप्ती. धावफलक सध्या पोहोचलाय. 3 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. तीन धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय रुपेश सोनकर आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 34 धावाचं लक्ष आहे. धावा वाचवाव्या लागतील. जितेन यावेळेला फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय, परंतु पाहू शकाल बॉल सीमा पार. हा ठोकलाय षटकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका या मुवमेंटला आलाय. लाजवाब फटका होता. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. अखेरच्या मुवमेंटला बॉल सीमा पार. धाबा मिळत आहे 6. कणकणीत षटकार आलाय. 6 धाबाने वाढते टीमची धावसंख्या. 9 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 9 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. रुपेश सोनकरचं स्वागत केलंय. जितेन केरीने पहिल्या बॉलवरती षटकाराने. बॉल तयार. इथे देखील चांगला फटका. तो क्षेत्र निवडलाय. रिकाम्या जागा भरा, गाळलेल्या जागा भरा. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 4. आलाय खणखणीत चौकार. तांबडा पांढरा झणझणीत, मार भावा खणखणीत. फटका लाजवाबी. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. सुईमधून धागा कसा काढावा, बॉलला गॅप मधून कसा काढावा, हे चांगलं प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. हे दृश्य या क्रीडांगणावरती आपण पाहत आहे. 4 धाबाने वाढती. धावफलक सध्या पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 धाबा. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. सॉफ्ट हँडेड. सिंगल घ्यायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा होती, परंतु सिंगल वेगाने कन्वर्ट होते. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिलं जातं. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे मित्रांनो. ही मोठ्या खेळाडूची खासियत आहे. एखादा चौकार आला, सिंगल डबल रोटेट करायला शिका. कॅल्क्युलेशन क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आपण सध्या पाहत आहे. सिंगलने वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. इथे फटका चांगला आहे. एक टप्पा घेत बॉलर पकडतायत, फेकतायत, तोपर्यंत मी ते सिंगल. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक सध्या पोहोचलाय 14च्या घरामध्ये. 14 धावा. धावफलक आपण सध्या पाहत आहे 14 झालीत. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती आपण पाहत आहे.
इथे देखील मी ते सिंगल. इथे फटका अप्रतिम दर्जाचा थ्रू द कव्हर केलाय. वा, साहिल नाईकच्या बॅट मधून आसमानी टोला. साहिल का बल्ला उचल कर बोला. हा ठोकलाय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक षटकार. धाबा झालेत 6 ने सपकन मुसंडी मारते. 20 धावा धाव फलकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. आता 14 करायचे आहेत. दोन षटकांचा केस संपला. 20 झाले. 14 करायचे आहेत. 22 झालेत. माफ करा, 22 झालेले आहेत. चला 22 झालेत. षटकार आलाय शेवटच्या मुमेंटला. 16 वरती 6. 22. आता 12 करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता इथे आहे. 18 बॉल आणि 12 करायचे आहेत. अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने मी ते सिंगलने पुढे जाते. धावा गेल्या 23 वरती. 17 बॉल आणि 11 करायचे आहेत या मॅच मध्ये. सिंगल डबलने काम चालू शकतो. आपण पाहताय काल विकेट सॅट्रिक या हार्देव तांडेलकडून आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता इथे आहे. कमी गतीचा बॉल गॅप मध्ये चाललाय. बॉल सीमा पार. धाबा मिळत आहे 4. येतोय खणखणी चौकार. चला आई एकविरा बेलापूर टीम थोडस वॉर्मअप करायचं. लगेच तुम्हाला मैदानात उतरायचंय. आता 7 धाबांची आवश्यकता आहे. चला विराज पाटील, अनुराग, जग्गू, रोहित पाटील. 7 धाबांची आवश्यकता इथे आहे. सिंगल घ्यायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा. फलंदाज बाद. चला 7 धावांची आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. सिंगल वेगाने मिळते. सिंगलने पुढे जाते. फलक पोहोचलाय 28 वरती. 6 धावांची इथे आवश्यकता आहे मॅच मध्ये. 6 करायचे आहेत. बॉल तयार. इथे हलक्या हाताने ढकललाय. एकच मिळते. एकाने देखील काम चालू शकतो. सिंगलने वाढते 29च्या घरामध्ये. आता 5 करायचे आहेत. 29 धाबा. 29 ऑन दी बोर्ड. धावफलक आपण पाहू शकाल. आता 5 धाबांची ती आवश्यकता आहे. कमी गतीचा बॉल. मोठा फटका मारायचा आहे. फटका फसलाय. फिल्डिंग चांगली होते. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 29 झालेत. 12 बॉल आणि 5 करायचे आहेत या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता इथे आहे.
31 धावा धाव फलकावरती 3 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. एकच रन घ्यायचा प्रयत्न. विकेटची संधी आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. चला 3 धावाची आवश्यकता आहे. फास्ट खेळायचंय. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा सन्मान इथे दिलाय. 3 धावाची आवश्यकता आहे. मॅच मध्ये पलटवार निर्माण करेल का हा प्रश्नही पडलाय. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. बॉल तयार. 3 धावा आता करायच्या आहेत. इथे फटका चांगला आहे. सिंगल मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. तिसऱ्या धाबेचाही प्रयत्न चालवलाय. पाहता पाहता 3 धावा पूर्ण आणि संघ जिंकलेला आहे. साईना दिवा टीम इथे विजयी झालाय. अभिनंदन टीम साईना दिवा. अडलक दिविशा ऐरोली, गणेश कारंडे टीम, अजिंक्य लाडू, रुपेश जी सोनकर, तुम्हाला हाडलक पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अभिनंदन टीम साईना दिवा. भरपूर चांगला खेळ तुमचा झालाय. चला आई एकविरा बेलापूर शुभेच्छा आहे. जग्गू, अनुराग, विराज पाटील, रोहित पाटील, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्याच्याबरोबर साई एंटरप्राइजेस शिरवणे, तुम्हालाही भरपूर साऱ्या